राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा. सीओपी मुलीला एबीव्हीपीनं विरोध केल्याचा आरोप. पुण्यात राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार. गर्दीकडे प्रशासनाचं लक्ष. आंदोलकाचा डोळा फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल. राहुल गांधींनी केलं होतं आंदोलन. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून होणार तपास. अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. महाविद्यालयात जाऊन जेनझींसोबत संवाद साधणार. मनविसे सभासद आणि नोंदणीचा घेणार आढावा. स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूला अटक. प्रियकरांसोबत लग्न जमवण्याचं आमिष. नाशकात भोंदू विशाल खंडागळेला अटक. नाशिकमध्ये 3 दिवस कुंभ भक्ती संगम. राहुल देशपांडे, मैथिली ठाकूर यांच्या मैफिली तर सांगता इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनानं. राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव. एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे सुतोवाच. नोटीस देऊनही 3 महिन्यांत मराठी न शिकल्यास टॅक्सी रिक्षा चालकांचा परवाना कायमचा रद्द. एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून सरनाईकांचा इशारा. मुंबईतल्या कुलाब्यातलं मॅकडोनाल्डचा परवाना सस्पेंड. नरिमन पॉइंटच्या स्टेटसमध्येही अस्वच्छता. एफडीएची मोठी कारवाई. खार जिमखान्याचाही अन्न परवाना निलंबित. सांताक्रूजच्या बजरंग स्वीटवरही कारवाई. अस्वच्छतेचा ठपका. 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला कात्री. टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये. रिक्षाचे भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार. दिल्लीत जातीय आरक्षणाविरोधात आंदोलन. जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी. दिल्ली पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्ससह तैनात. अंगणवाडी सेविका देवयानी पारधीचं निलंबन अखेर मागे. पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा केला होता उघड. एसटी महामंडळाचा गणेश भक्तांना दिलासा. गणेशोत्सवात एसटीची 30% अतिरिक्त शुल्क रद्द. गणेशोत्सवात कोकणवासियांचा एसटी प्रवास होणार स्वस्त. सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ. सोन्याचे दर 6,000 रुपयांनी वधारले. चांदीचे दर 10,000 रुपयांनी वाढले.